श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता। तर आजचा अनुभव हा खूप सुंदर असा अनुभव आहे। त्या औरंगाबादच्या ताई आहेत, त्यांचा अनुभव आहे। त्यांना त्यांच्या लग्नाला खूप वर्ष ओलांडून गेली तरी मूलबाळ होत नव्हतं। मग त्यांनी कसे प्रयत्न केले आणि कसं स्वामींच्या कृपेने महादेवाच्या रूपात येऊन कसे त्यांना मदत केली आणि त्यांचं भाग्य उजळलं ते ऐका। तर हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, या ताईंचं आयुष्य म्हणजे खूप खडतर प्रवासात गेलेलं आहे। त्या ताई सांगतात की माझ्या लग्नाला आज जवळजवळ 20 वर्ष झाली आणि 20 वर्षामध्ये खूप उन्हाळे म्हणा, पावसाळे म्हणा, खड्डे खूप पाहिले मी, खूप कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून खूप संघर्ष होता आणि आजही संघर्ष चालू आहे। त्यात देवाने माझी खूप परीक्षा पाहिली। म्हणजे मूलबाळ होण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कुठेच यश मिळत नव्हतं। अगदी म्हणतात ना, दर महिन्याला आमची पुण्याला ट्रीटमेंट राहायची। अगदी महिना मी घरी नसायचे। म्हणजे डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की तुम्ही बेड रेस्ट घ्या म्हणून। बेड रेस्ट घ्यायची म्हटलं तर घरचं सगळं करावं लागायचं आणि घरातली कामं, नंतर सासू सासऱ्यांचं करणं, त्याच्यामुळे मला वेळ भेटतही नव्हता आणि मला रेस्ट घेतल्यामुळं घरातली कामं म्हणजे होतच नव्हती आणि घरात दुसरं करायलाही कोणी नव्हतं। खूप अवघड परिस्थिती होती आणि असं होतं, जर काम केलं तर खायला मिळायचं। खूप हालाकीचे दिवस चाललेले होते। असंच करता 17 वर्ष ओलांडले आणि 17व्या वर्षी काहीतरी करून, म्हणजे कसं तरी खूप प्रयत्न करून त्यांना प्रेग्नन्सी राहिली। तर प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतरही त्यांना 3 महिने झाले। 3 महिने झाले की त्यांचं अबॉर्शन झालं, म्हणजे मिसकॅरेज झालं ते आणि त्यांचा जो काही गर्भ होता तो खाली झाला। इतकं त्या आतून तुटल्या ताई, इतक्या आतून तुटल्या की जवळ त्यांना म्हणजे असं वाटत होतं की देवाने आपल्याला दिलं ते पण टिकवलं नाही। म्हणजे आज एवढ्या वर्षांनी मला गर्भधारणा राहिली आणि ती पण 3 महिन्यामध्येच असं झालं। याच्यापेक्षा अजून आयुष्यामध्ये काय वाईट होऊ शकतं असं त्या ताईंच्या मनामध्ये खूप वाईट विचार येऊ लागले। तुम्हालाही म्हणजे तुम्ही समजू शकता की एका बाईची कंडिशन काय असू शकते अशा स्टेजला, की जेव्हा ती बाई पूर्ण म्हणजे आपल्याला गर्भधारणा व्हावी किंवा आपल्याला ही आई होण्याचं सुख मिळावं याच्यासाठी खूप धडपड करत असते आणि आई होण्याचं सुख आता आपल्याला लाभतंय असं त्या 2-3 महिन्यामध्ये समजताच ते खालीही झालं आणि दुःखद म्हणजे म्हणतात ना की खूप वाईट झालं त्या ताईंच्या ह्याच्यामध्ये। तर त्या म्हणतात की मी पूर्ण खचून गेली होती, मला समजतही नव्हतं की मी काय करतेय, असं का झालं। मग त्यांना स्वामींचं, त्यांच्या शेजारच्या ताई स्वामी भक्त होत्या, हा प्रसंग त्यांनी ताईंना सांगितला आणि त्या स्वामी भक्त ताईंनी फक्त त्यांना एकच म्हटलं की तुम्ही घाबरू नका ताई, तुम्ही फक्त स्वामींना शरण जा आणि एकदा फक्त स्वामींना तुमचं जे काही झालेलं आहे ते सांगा, बघा स्वामी तुमचं नक्की ऐकतील। मग त्याच्यानंतर त्या ताईंनी ठरवलं की आता बघा तशा अवस्थेमध्ये आपण जे आपल्याला जो कोणी धीर देत असतो, साथ देत असतो किंवा कोणतीही गोष्ट आपल्या भल्यासाठी सांगत असतो ती आपण करायला तयार असतो। तसंच त्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं। त्या ताईंनी ऐकलं आणि त्यांच्या शेजारी स्वामींचं केंद्र होतं, तर त्या केंद्रामध्ये गेल्या, स्वामींना पूर्ण शरण गेल्या, मुजरा केला आणि स्वामींपुढे जाऊन इतक्या रडल्या, त्या केंद्रामध्ये इतक्या रडल्या आणि स्वामींना म्हटल्या की स्वामी माझ्या बाबतीमध्ये असं का केलं हो तुम्ही,
एवढे दिवस झालं मी खूप प्रयत्न करते आणि दिलं तर एवढ्या दिवसातून दिलं तर दिलं, पण ते पण असं दिलं की 3 महिन्यामध्येच तुम्ही हिसकावून घेतलं. असं का केलं? तोंडचा आलेला घास तुम्ही पळून लावला. असं खूप काही बोलल्या त्या स्वामींना. आणि शेवटी म्हणल्या, खरंच तुम्ही जर सत्याचे आहात ना, तर मला काहीतरी असं घडून आणा किंवा काहीतरी असं संकेत द्या की जेणेकरून ते माझं परत अशी मला वाईट बातमी यायला नाही पाहिजे किंवा माझ्या बाबतीमध्ये असं काहीच वाईट घडायला नाही पाहिजे. असं त्या ताईंनी स्वामींसमोर प्रार्थना केली आणि त्या घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर त्या ताई इतक्या म्हणजे अगदी त्या केंद्रातही तितक्याच रडल्या, घरी आल्यावरही त्या तितक्याच रडल्या की माझ्या बाबतीतच असं का होतंय, मला काय म्हणजे माझं काय चुकतंय असं की म्हणजे माझ्यासोबतच एवढं वाईट घडतंय, मलाच वाईट भोगावं लागतंय, मलाच आई न होण्याचं सुख भेटत नाहीये आणि भेटलं तर ते राहतही नाहीये. त्याच्यानंतर काही दिवस उलटून गेले आणि त्यांना परत गर्भधारणा राहिली. ती गर्भधारणा राहिल्याच्या नंतर ताई सांगतात की मी परत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी चेक केलं आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला 2 महिने झालेले आहेत म्हणून. त्या ताईंना खूप आनंद झाला, पण त्या ताईंच्या मनामध्ये भीती होती की पहिल्यांदाही माझं असंच झालं होतं, दुसऱ्यांदाही असंच झालं होतं, आता तिसऱ्यांदा राहिलेलं आहे, तर मग नंतर हे असंच होईल का, ही भीती त्यांच्या म्हणजे त्या ताईंच्या मनामध्ये एक बसलेली होती. मग त्या ताईंनी असं केलं की म्हणजे स्वामींनाही प्रार्थना केली आणि त्यांचा महादेवावर खूप विश्वास होता, खूप विश्वास होता. त्यांनी ठरवलेलं होतं की जोपर्यंत माझी प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी चांगली होत नाही तोपर्यंत मी महादेवाला म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन रोज अभिषेक करणार म्हणून आणि जोडीने अभिषेक करणार असं त्यांनी ठरवलेलं होतं. मग त्या जोडप्यांनी म्हणजे त्या ताईंनी आणि ताईंच्या मिस्टरांनी जोपर्यंत ताईंची डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्या ताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी रोज सकाळी पहाटे जाऊन महादेवाला ब्राह्मणाच्या हातून अभिषेक करण्याचं ठरवलं आणि त्या ताईंनी वर्षभर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला रोज जाऊन. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये देवाने असं काहीतरी भरभरून दिलं, इतकं भरभरून दिलं की त्या ताईंना काय मागावं काहीच कळाना. मग त्यानंतर वर्षभर त्या ताईंची डिलिव्हरी 9 महिन्याच्या नंतर झाले. त्या ताईंना कळलं सुद्धा नाही की माझी डिलिव्हरी कशी झाली, म्हणजे ताईंना थोडाही त्रास झाला नाही. त्या ताईंचं 9 महिने होऊन गेले, ताईंचं दुखतही नव्हतं. न दुखताही त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पोटामध्ये दुखत आहे म्हणून. आणि मग त्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचं ठरवलं. तर सोनोग्राफी केली तर ते डॉक्टर बोलले की आत्ताच तुमची डिलिव्हरी करावी लागेल. तर त्या ताई म्हणल्या की चालेल तुम्ही करा. तर त्या ताईंना ॲडमिट केलं आणि त्या ताईंची 1 तासामध्येच नॉर्मल डिलिव्हरी झाली, अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्या ताई 1 तासात मोकळ्या झाल्या. त्या ताई सांगतात की मला जाणवलं सुद्धा नाही की म्हणजे काय त्रास असतो डिलिव्हरीचा किंवा किती वेळ बायकांना असं ताटकळत राहावं लागतं. पण मला स्वामींच्या महादेवाच्या कृपेने 1 तासात मोकळी झाली मी. आणि ती डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आणि ती मुलगी खूप हुशारही आहे, दिसायलाही छान आहे आणि आज ती जवळजवळ 10 वर्षाची झालेली आहे. तर त्या ताई सांगतात की माझ्या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे ते फक्त महादेवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने झालेलं आहे. कारण मी स्वामींसमोर खूप रडायची, स्वामींना शरण गेली म्हणून आज हे माझ्यासमोर चांगले दिवस आले. आणि महादेवालाही मी साकडं घातलेलं होतं की जोपर्यंत माझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी रोज अभिषेक करणार, जोडीने अभिषेक करणार म्हणून. आणि तेही त्यांनी पूर्ण केलं. आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतरही त्यांनी ठरवलेलं होतं की वर्षभर करणार म्हणून. ते वर्षभरही त्यांनी चालूच ठेवला. तर बघा, आणि त्याच्यानंतर त्या मुलीची डिलिव्हरी झाली, ताई सुखरूप घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर ताईंची तब्येत थोडी बिघडलेली होती, पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की थोडी रेस्ट करा, मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यावरती डॉक्टरांनी गोळ्या वगैरे जे काही औषध असतात ते दिलेले होते काळजी घेण्यासाठी.
त्याच्यानंतर असंच होता होता ताईंचं खूप चांगलं झालं आणि 2 वर्षानंतर परत त्यांना प्रेग्नन्सी राहिली. 2 वर्षानंतर परत प्रेग्नन्सी राहिली. तर ताई म्हटल्या की एवढ्या दिवसातून झालं आहे, आता पहिली मुलगी झाली, तर त्यांना अपेक्षा होती मुलाची. तर त्यांनी मग तो गर्भ ठेवला. तो गर्भ ठेवल्यावर ताई सांगतात की आम्हाला भीती वाटायची की आता मुलगीच होती की काय, किंवा मुलगाच आहे की, मुलगा असेल तर खूप चांगलं, पण मुलगी असेल तर मग कसं, कारण एक तर आमचं वय खूप झालेलं आहे आणि आता म्हातारपणात जर असं लहान मुलांना सांभाळून मोठं करणं म्हणजे आजच्या काळामध्ये खूप अवघड आहे. म्हणून त्यांना टेन्शन यायचं, जर मुलगा झाला तर मग पुढे आम्हाला कमीत कमी बघेल तरी तो, असं ह्या हिशोबाने त्यांचा विचार होता. तर त्या ताई म्हणतात आम्ही चेक करायला गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दुसरीही मुलगीच आहे म्हणून. तर त्या म्हटल्या मुलगी काय आणि मुलगा काय, देवाने दिलेलं तर आहे ना. मग त्यांनी ते दुसरा गर्भही ठेवला. दुसरीही त्यांना मुलगीच झाली. परत त्यांनी मुलाची वाट बघता बघता आणखीन प्रयत्न चालू केले. म्हणजे 20व्या वर्षी पहिली मुलगी झाली. 2 वर्षांनी परत मुलगीच राहिली आणि ती मुलगी होऊन दिली. म्हणजे 2 मुली झाल्या. त्याच्यानंतरही त्यांनी तिसऱ्यांदा म्हणजेच मुलासाठी त्यांनी म्हणजे अपेक्षा करायला लागले की आता मुलगा व्हायला पाहिजे. पण मिस्टरांनी सांगितलं की बास, आता 2च मुली बास, कारण एक तर आपल्याला खूप दिवसातून झालेला आहे आणि त्याच्यातूनही आपण जर अशी मुलाची अपेक्षा ठेवली तर आपलं मन परत खचून जाऊ नये, याच्यासाठी त्यांनी अपेक्षा सोडून दिली आणि त्यांनी 2च मुलींवरती बास केलं. पण त्यांना असं त्या परत स्वामींची सेवेत आल्या, स्वामींची सेवा करायला लागल्या. अर्थातच त्यांची महादेवावर खूप श्रद्धा होती, विश्वास होता आणि महादेवाची तर ते दर सोमवारी जाऊन अभिषेक तर करतच होत्या, त्यात हे काहीच नव्हतं. पण असंही त्या दर्शन घ्यायला मंदिरामध्ये जायच्या, अभिषेक करायच्या, खूप त्या सेवा करायच्या. परत स्वामींच्या सेवेत येऊनही त्यांना जसं जमेल तसं त्या स्वामींचं नामस्मरण म्हणा, स्वामी चरित्र सारामृत, जसं जमतील तशी त्या सेवा करायला लागल्या. अर्थातच स्वामींची त्यांच्यावर अखंड कृपा होती, कारण स्वामींना अशक्य असं काहीच नाहीये. आपल्याला माहिती आहे गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे, 60व्या वर्षी आई होण्याचं सुख त्या मातेला भेटलेलं होतं. त्यांनी फक्त आणि फक्त पिंपळ वृक्षाची आराधना केली होती, पिंपळ वृक्षाची पूजा केली होती. म्हणून साक्षात दत्त महाराजांनी त्या मातेला 60व्या वर्षी पुत्ररत्न प्राप्ती केल्याचं सुख दिलेलं होतं. बघा, आपण म्हणतो ना की त्या मातेने पुढच्या जन्मी आई व्हावं म्हणून ती माता सेवा करत होती. पण त्या दत्त महाराजांनी त्या मातेला सांगितलेलं होतं की तुम्हाला माहिती नाहीये पुढचा जन्म कोणता आहे म्हणून, पण ह्याच जन्मात तुला पुत्रप्राप्ती होईल, आई होण्याचं सुख लाभेल म्हणून असं सांगितलं. आणि अगदी त्या क्षणापासून त्यांना म्हणजे आई होण्याचं सुख लाभलं. अगदी नक्षत्रासारखी त्यांना मुलं झाली आणि इतकी विद्वान मुलं झाली की खूप हुशार, शांत, सुशील अशी झाली. जेव्हा आपण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण जर आपल्या गुरूंची मनापासून सेवा केली तर अर्थातच आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. फक्त प्रामाणिकपणे आपण मनापासून सेवा करा, श्रद्धेने, विश्वासाने सेवा करा, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे सेवा करा. बघा, स्वामी आपल्याला, दत्त महाराज आपल्याला इतकं भरभरून देतात की स्वामींकडे मागायची वेळही उरत नाही. ह्या ताई सांगतात की त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये इतकं शुभ व्हायला लागलं. स्वामी माझ्या स्वप्नात येऊन मला संकेत देत होते की तू कुठेही जाऊ नकोस, संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबत आहे. साक्षात स्वामी त्या ताईंना बोलत राहायचे, स्वामी सांगत राहायचे. त्या पूजा करत असताना त्यांच्या दिव्यामधून त्यांना शुभ संकेत मिळायचे, विभूतीमधून त्यांना शुभ संकेत मिळायचे. म्हणजे इतकी त्यांची श्रद्धा आणि विश्वास स्वामींवरती बसला होता की
त्या म्हणतात मी शब्दात सांगू शकत नाही. अर्थातच तुम्ही विचार करा, जर त्यांना आई होण्याचं जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळाली तर निश्चितच आपल्याला गुरूंवरचा विश्वास दृढ होतो, विश्वास वाढतो, यात काही शंका नाहीये. तुम्ही बघा, आता जर तुम्ही स्वामींकडे एखादी इच्छा मागितली किंवा तुम्ही म्हणलात की नाही मला मनासारखा जोडीदार मिळू द्या, आणि अगदी तसाच तुम्हाला पाहिजे तसाच जर जोडीदार मिळाला तर तुमचा विश्वास वाढतो की नाही स्वामींवरचा, तुम्ही जास्त सेवा करायला लागता. अगदी तसंच या ताईंचं झालं, कारण त्यांना स्वामी सेवा काय होती काहीच माहिती नव्हतं. त्या फक्त आणि फक्त त्यांच्या शेजारच्या ताई स्वामी भक्त होत्या आणि त्यांनी सांगितल्यामुळे त्या स्वामी सेवेत आल्या. आणि ही स्वामी सेवा केल्याच्या नंतर ताईंच्या आयुष्यामध्ये इतके बदल झाले की त्या ताई त्यांच्या स्वामी भक्त ज्या ताईंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वामींच्या सेवेत या, त्या ताईंचे ते इतके मनापासून आभार मानतात, इतके मनापासून आभार मानतात की तुमच्या रूपातच मला स्वामी भेटले आणि माझ्या आयुष्याचा उद्धार झाला. म्हणजे बघा, 20व्या वर्षी त्यांना मुलगी होणं म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. खूप प्रयत्न केले त्यांनी, IVF केल्या होत्या, त्याच्यानंतर म्हणजे मोठमोठे डॉक्टर, MD वगैरे डॉक्टरकडे, गायनोकॉलॉजिस्टकडे त्यांनी इतके ट्रीटमेंट घेतलेले होते तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. IVF मध्ये तर साक्षात त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला मुलंच नाही होऊ शकत आहे, पण त्यांनी शेवटी हात जोडले, पूर्ण प्रयत्न संपले म्हणून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी स्वामींची सेवा केली, महादेवाचा अभिषेक केला, महादेवाची सेवा केली आणि त्यांना 2 कन्यारत्न अशा म्हणजे सुशील आणि विद्यावान मुली मिळाल्या. खूप छान मुली आहेत त्या. मुलाची अपेक्षा होती, पण ताई सांगतात की जे दिलं आहे आपल्याला देवाने त्यातच आपण समाधान मानायचं, आणि त्या 2 मुलीही खूप छान आहेत. अर्थातच जी काही पुढची जबाबदारी असेल, ह्यांचं वय आता झालेलं आहे, पण जी पुढची जबाबदारी आहे ती सगळी स्वामींची, महादेवाची असेल असं त्या स्वामींना नेहमी म्हणतात. आणि जेव्हा आपण मनापासून सेवा करतो त्या सेवेवर स्वामींची कृपा असते म्हणजे असतेच. त्या घरावर, त्या कुटुंबावर स्वामींची अखंड कृपा राहते, कृपादृष्टी असते, वरदहस्त असतो. आणि ज्या घरावर स्वामींचा वरदहस्त असतो तिथे कशाचीच कमी पडत नाही. आणि संकट आली तरी त्या संकटातून बाहेर निघण्याचं बळ स्वामी महाराज आपल्याला देतात. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करा, तुमची कसलीही इच्छा असू द्या, अगदी विवाह होण्याची, संतती प्राप्ती होण्याची, पती पत्नीचे जमत नसेल त्यांची कसलीही समस्या असू द्या, तुम्ही स्वामींची सेवा करा, स्वामींना शरण या, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अगदी या ताईंचा जसा उद्धार झाला तसंच तुमचाही उद्धार नक्की होईल. तुम्ही स्वामींच्या चरणाशी या, तुमचा उद्धार निश्चित आहे. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला खरंच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.